आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्यांचं कूट घालून भरलेलं वांगं. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. शेंगदाणे घेतले, वांगी, आलं, लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे, लाल तिखट, धना पावडर 1 चमचा आणि जिरपूड अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ. यासाठी शेंगदाणे आणि लसूण हे आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे. आता आधी आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. आता हे वांगी आपण कट करून घेणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला वांग्याचं देठ कट करायचे आणि ह्या इथे काटे असतात. सो हे काटे तुम्हाला हवे तर तुम्ही काढू शकता, नाही तर तसे राहू देऊ शकता. मी काढून घेणार आहे. हे वरचं कवर सुद्धा थोडं आणि देठ सुद्धा. हे असं करून घेतलं की या वांग्याला आपल्याला सेंटरला एक अशी आणि एक अशी चीर मारून घ्यायची आणि ते चेक करून घ्यायचं मध्ये खराब आहे की नाही आहे, आणि ते पाण्यात टाकून द्यायचं. अशा प्रकारे सगळी वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहे. आपले सगळे वांगे चिरून झालेले मध्ये आपण ते पाण्यात ठेवलेले आहे आणि आता हे आपण आता उकळायला ठेवून देणार आहोत. आता वांगी उकळता तोवर आपण मसाला बनवून घेऊया. आता आधी आपण दाणे भाजून घेऊया. तवा गरम झालाय. दाणे भाजून झाले. आता हे थोडे गार करून घेऊया. तोवर आपले वांगेही शिजत आले. आता आपण हे सगळे पदार्थ मिक्सरमधून काढून घेऊया. अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धना पावडर, 2 मोठे चमचे लाल तिखट, लसणाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आणि थोडंसं आलं, चवीला मीठ. खूप बारीक कूट नाही करायचे आपल्याला. या ठिकाणी आपण मसाला बनवून घेतलाय. तुम्ही बघू शकता खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही, असा करून घेतलाय. असं टोचून बघूया. आपले वांगे झालेत. आता हे पाण्यातून काढून घेऊया. आता इथे आपण बघू शकता वांगी पाण्यातून काढलेली आहे आणि पूर्णपणे ती गार झालेली आहे. आता आपण त्यात जसे काप मारलेले आहेत त्यामध्ये हे कूट भरूया. अशा प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला कूट भरून घ्यायचे. सोबतच आपण इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजीसाठी आणि कढईत गरम करून त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपली सगळी वांगी कूट भरून रेडी आहेत आणि हे कूट आपल्याला भाजीत नंतर घालायचे. तेल कढईत 3 पळी तेल टाकलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण त्यात एक एक वांगी सोडूया. थोडीशी वांगी हलवून घ्यायची आणि त्यात जे उरलेलं कूट आहे ते सुद्धा घालूया. वेळ न घालवता हे अगदी लगेच हलवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही सगळं कूट घालू शकता. घट्ट भाजी हवी असेल तर, पातळ हवी असेल तर कमी कूट घाला. सोबतच या ठिकाणी आपण गरम पाणी ठेवलेलं आहे करायला. आपल्याला गरमच पाणी भाजीत टाकायचे. अगदी 1 मिनिटभर परतून झालं की आपण त्यात गरम पाणी घालूया. अर्धा 1 मिनिट झाला आहे वांगी परतून. आता त्यात आपण गरम पाणी घालूया. गरम पाणी हळूहळू घालायचं, नाहीतर ते अंगावर उडतं. इथे तुम्ही बघू शकता आपण थोडं पाणी घातलेलं आहे. आता थोडा तवंग त्यावर येऊ देऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवी तशी तुम्ही कन्सिस्टन्सी मॅनेज करू शकता. तुम्हाला घट्ट हवी असेल तर यात अगदी अर्धा ग्लास पाणी घाला. पातळ हवी असेल तर थोडं जास्त घाला. इथे बघू शकता टाकून 1 मिनिट झालं आणि भाजीला छानसा तवंग आलेला आहे. आता जर तुम्हाला हीच कन्सिस्टन्सी हवी असेल
तरी त्यात थोडं पाणी घाला आणि एक 5 मिनटं उकळू द्या. तर मला थोडी पातळ हवी आहे म्हणून मी त्यात थोडं पाणी घालते. गरमच पाणी घातलेलं आहे. आणि आता ही 5 मिनटं उकळली का मग आपण त्याला गार्निश करूया. आता 5 मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी रेडी आहे. आता आपण ही सर्व करूया. भाजीवर छान कोथिंबीर टाकून आपण इथे गार्निश करून घेतलंय. आता सर्व करूया.